छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदा लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उदयनराजे भोसले यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे। छत्रपतींच्या वंशजाची मागणी असल्यामुळे याला सरकारने गांभीर्याने घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। बघूया या विषयावर सविस्तर माहिती। साहजिक आहे, प्रशांत कोरटकरचं वक्तव्य, राहुल सोलापूरकरचं वक्तव्य, त्यानंतर भिडे गुरुजींनी शिवाजी महाराज हे सर्व धर्मसमभाव मानत नव्हते किंवा त्यांना चिटकवलं गेलं असं केलेलं वादग्रस्त वक्तव्य, अशा काही बेताल बळबळ करणाऱ्या लोकांविरुद्ध कायदा आणला पाहिजे हे स्वतः छत्रपतींच्या वंशजांनी केलेली मागणी असेल तर त्या मागणीचं स्वागत केलं पाहिजे। जोपर्यंत कठोर कायदा आणला जात नाही तोपर्यंत ही लोक वटणीवर येणार नाहीत। आणि कोणी उठतं काहीही बोलतं, म्हणजे तुम्हाला इतकं सोपं वाटतंय का शिवचरित्र? काहीही बोलावं। विशेष मी महाराजांना अजून विनंती करतो की शिवरायांवरचं आणि शंभूराजांवरचं जे बदनामीकारक साहित्य, बदनामीकारक चित्रपट, बदनामीकारक कथानक, बदनामीकारक कादंबऱ्या ज्या आज अस्तित्वात आहेत त्या उधळून लावा। तुमच्यामध्ये ती क्षमता आहे। त्यांनी शिवेंद्रराजेंनी पुढाकार घेऊन, सरकारमध्येच आहेत दोघंही, त्यामुळे पुढाकार घ्या, एक दिवसाचं विशेष अधिवेशन लावा आणि ज्या पद्धतीनं एखाद्या महिलेशी असभ्य वर्तन केल्यानंतरचे कठोर कायदे आहेत, एखाद्याचा खून केल्यानंतरचे कठोर कायदे आहेत, तितकाच कठोर कायदा महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने आणावा। कारण शिवाजी महाराजांवर वारंवार तोंडसूक घेणारी जी काही ही लोक आहेत यांना वठणीवर आणण्याकरता हा कायदा अंमलात आला पाहिजे। त्याकरता शासनाने एक दिवसाचं विशेष अधिवेशन भरवण्याची जी मागणी उदयन महाराजांनी केली ती सुद्धा मान्य केली पाहिजे। शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कायदा लागू करावा ही मागणी आता अधिकच जोर धरू लागली आहे। राज्य सरकारने या मागणीला कितपत प्रतिसाद दिला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे।